हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू वोक ॲस्पिरंट. आणि वोक ॲस्पिरंट या चॅनलवरती आपण स्टुडंटला उपयोगी पडेल अशी जी इन्फॉर्मेशन असेल ती घेत असतो. आणि तुम्ही या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुमच्यापर्यंत अशी नवनवीन माहिती जी आहे ती पोहोचत राहील. तर 2 दिवसांपूर्वी आपण ICDS या टॉपिकवरती त्याचा सिलॅबस काय आहे त्याचं डिटेल मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यानंतर त्यातले महत्त्वपूर्ण कायदे कोणते असू शकतात हे देखील सांगितलं होतं. आणि याचे प्रिव्हियस इयर वगैरे इतके रिलेवंट नसतील असं मला वाटते, कारण 9-10 वर्षापूर्वी जी आहे ती याची एक्झाम झाली होती. परंतु याचा सिलॅबस जो आहे तो फक्त कायदे हे थोडे आहेत. महिलांसाठी जे कायदे आहेत त्याबद्दल अभ्यास करायचा आहे. मार्केटमध्ये बरेचसे असे लोक आहे की बुक्स जे 400, 500पर्यंत बुक्स येत आहेत, किंवा टेस्ट सिरीजच्या नावाखाली पण लोक बरेच मुलींना गंडवण्याचा प्रयत्न करतायत. तर तुम्हाला मी सांगितलं होतं परवाच्या दिवशी की आपण ICDS यासाठी जे टेक्निकल टॉपिक आहे यासाठीचे जे येते क्वेश्चन किंवा टेस्ट जे ते घेऊन येणार आहोत. आणि त्यातलीच ही जी आहे ती पहिली टेस्ट आहे. आणि जर मला चांगला प्रतिसाद भेटला किंवा नाही भेटला, माझ्याकडनं थोड्याशा मुलींना जरी हेल्प झाली तरी पण ह्या टेस्ट ज्या आहेत त्या मी चालू ठेवणार आहे. तर इथून पुढे रोज 5 वाजता जे आहे ते आपला वोक ॲस्पिरंट या चॅनलवरती जे आहे ते टेस्टचा एक व्हिडिओ जो आहे तो अपलोड होईल. तर आज आपण जी आहे ती पहिली टेस्ट जी आहे ती बेसिक टेस्ट असणार आहे. त्यामध्ये ICDS बद्दल पहिले थोडेसे जे क्वेश्चन आहे बेसिक ते बघणार आहोत. त्यानंतर सती प्रतिबंध कायदा 1829 याबद्दलचे जे कुठल्याही वेळी सगळ्या बाजूनी विचार करून MCQ जे आहे ते आज घेणार आहोत. म्हणजे ते MCQ झाल्यानंतर तुम्हाला तो कायदा खूप डिटेलमध्ये करण्याची जी आहे ती गरज नाही पडणार. त्या कायद्यावरती जे संभावित MCQ बनवू शकतात ते सगळे MCQ जे आहे ते मी यात ॲड करण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला आवडलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या कोणी फ्रेंड असतील ज्यांनी हा फॉर्म भरला असेल तर त्यांच्यापर्यंत देखील व्हिडिओ शेअर करा. तर चलो स्टार्ट करूया. तर पहिला क्वेश्चन आहे, एकात्मिक बालविकास सेवा योजना कोणत्या वर्षी जी आहे ती चालू करण्यात आली? ICDS तुम्ही ज्याचा फॉर्म भरला आहे, ज्याची तुम्ही तयारी करताय, ती योजना जी आहे ती कधीपासून सुरू करण्यात आली आहे? तर लक्षात ठेवा 1975 पासून जी आहे ती ICDS ही जी आहे ती स्टार्ट करण्यात आली आहे. त्यानंतर कोणत्या मंत्रालयाअंतर्गत ही जी आहे ती योजना स्टार्ट करण्यात आली आहे? तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की कोणत्या मंत्रालयाअंतर्गत ICDS ही योजना जी आहे ती सुरू करण्यात आली होती. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे आपला की ICDS या योजनेचा मुख्य उद्देश काय? तर जेव्हा एक योजना बनते तेव्हा त्याचे बरेचसे वेगवेगळे उद्देश असू शकतात. सब टॉपिक जे आहे ते त्याचे वेगवेगळे उद्देश जे आहे ते असू शकतात, परंतु मुख्य उद्देश जो आहे तो असतो तो ICDSचा मुख्य उद्देश आहे बालकांचे पोषण आणि आरोग्य सुधारणा. हे सोडून पण बाकीच्या पण लसीकरण हे ते सगळ्या गोष्टी बालकांच्या बाबतीतल्या त्या याच योजनेत येतात, परंतु याचा मुख्य उद्देश जो आहे तो बालकांचे पोषण आणि आरोग्य सुधारणा करणे हा आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन, ICDS अंतर्गत दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराला काय म्हणतात? आता यात पोषण मिशन, आरोग्य मिशन, पूरक मिशन हे तिन्ही रिलेवंट वाटतात. ठीक आहे, तुम्ही मध्यान्ह भोजन जे आहे ते इलिमिनेट करू शकतात, परंतु पूरक पोषण, पोषण मिशन आणि आरोग्य आहार हे तिन्ही ऑप्शन जे आहे ते आपल्याला रिलेवंट वाटत आहे. परंतु याचं ऑप्शन जे आहे ते ऑप्शन नंबर B पूरक पोषण आहार जे त्याचं ऑप्शन आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, अंगणवाडी केंद्रात कोणत्या वयोगटातील मुलांना ज्या त्या सेवा दिल्या जातात? आता इथे देखील बरंच कन्फ्युजन होण्यासारखं आहे की जेव्हा मूल 6 वर्षाचं होतं तेव्हा ते पहिलीला जातं. म्हणजे टेक्निकली असं पाहिजे की 0 ते 5 वर्षापर्यंत. कधी होतं कन्फ्युजन, टेक्निकली पाहिजे असं नाही. कधी असं होतं की 0 ते 5 वर्षाचे जे मुलं आहे ते अंगणवाडी, आणि 6 वर्षाच्या पुढचे जे आहे ते म्हणजे 6 वर्षाचं बालक जे आहे ते पहिलीत. परंतु 0 ते 6 वर्षापर्यंतचे जे मुलं आहे त्यांना, त्या वयोगटातील मुलांना जे आहे ते अंगणवाडी केंद्रात जे आहे ते सेवा दिल्या जातात. त्यानंतर या ICDS अंतर्गत कोणत्या सेवांचा समावेश होतो? केवळ शिक्षण सेवा, पोषण, आरोग्य आणि शिक्षण, फक्त आरोग्य सेवा आणि रोजगार सेवा? तर यामध्ये पोषण, आरोग्य आणि शिक्षण या तिघही सेवांचा जो आहे तो समावेश ICDS अंतर्गत होतो.
त्यानंतर ICDS योजनेच्या अंतर्गत अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण कोण देतं? महिला व बालविकास विभाग म्हणजे आणि त्यानंतर ICDS या योजना जी 1975ला चालू झाली ही देखील महिला व बालविकास मंत्रालयाद्वारे चालू करण्यात आली होती. ICDS योजनेअंतर्गत कोणत्या कार्यक्रमांचा समावेश केला जातो? ग्रामीण विकास, मलेरिया निर्मूलन, आरोग्य तपासणी, लसीकरण आणि आरोग्य शिक्षण, शेती सुधारणा. तर यामध्ये आरोग्य तपासणी आणि लसीकरण आणि आरोग्य शिक्षण याचा जो आहे तो समावेश केला जातो. हे जे ते तुम्हाला एकदम बेसिक वाटत असेल की तुम्हाला यातनं ऑप्शन पण इलिमिनेट करता येत असतील, परंतु हे जे ते तुम्ही पाठ करून ठेवा. जर तुम्हाला ही PDF हवी असेल तर मी तुम्हाला टेलिग्रामला याची PDF जी ती अवेलेबल करून देईन. त्यानंतर मी तुम्हाला 2 दिवसापूर्वी जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये इम्पॉर्टंट जे ते कायदे सांगितले होते. त्या कायद्यांमध्ये पहिलाच आपला कायदा होता की सती प्रतिबंध कायदा जो आहे तो पहिला, की तुम्हाला तो कायदा चांगला आणि नीट प्रिपेअर करायचा आहे. त्यानंतर मी तुम्हाला 14-15 कायद्यांची जी ती लिस्ट दिली होती. आता उद्यापासनं आपण जे ते रोजची टेस्ट घेऊ, त्यामध्ये प्रत्येक कायद्याच्या बाबतीत जे वेगवेगळे MCQ आहे ते टाकण्याचा प्रयत्न करू. तर आजच्या ज्या व्हिडिओमध्ये ते सती प्रतिबंध कायदा याच्याबद्दलचे MCQ आहे आणि हे MCQ इतके डिटेलमध्ये की तुम्हाला हे MCQ पाठ केल्यानंतर या कायद्याबद्दल दुसरं काही वाचण्याची गरज पडणार नाही. म्हणजे जर या कायद्याबद्दल प्रश्न आला तर याच टॉपिकमधून क्वेश्चन येईल, दुसरा कुठूनही यात क्वेश्चन येणार नाही. म्हणजे इतक्या डीपमध्ये ते MCQ आहेत. फक्त तुम्हाला व्हिडिओ बघण्याची किंवा ते पाठ करण्याची गरज आहे. तर याचा पहिला MCQ आहे, सती प्रतिबंध कायदा जो आहे तो कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता? तर 1829ला जो आहे तो सती प्रतिबंध कायदा जो आहे तो लागू करण्यात आला होता. त्यानंतर सतीबंदी कायदा 1829 कोणाच्या कारकिर्दीत लागू करण्यात आला? विल्यम बेंटिक, लॉर्ड कर्झन, लॉर्ड डलहौजी, लॉर्ड वेलेस्ली. तर 1829ला बंगालचे जे गव्हर्नर आहे ते लॉर्ड विल्यम बेंटिक होते. तर ते बंगालचे गव्हर्नर असताना त्यांनी आणि राजा राममोहन रॉय यांच्या प्रयत्नांनी लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी जे ते सती प्रतिबंध कायदा हा जो आहे तो चालू केला होता. यावेळेस त्यांना बरेच जे हिंदू लोक रूढीवादी त्यांच्याकडून त्यांना म्हणजे त्यांच्यावरती दबाव टाकण्यात आला होता या गोष्टीसाठी की हा कायदा लागू करू नका, परंतु तरीही त्यांनी हा कायदा जो आहे तो लागू केला होता. त्यानंतर सतीबंदी कायद्यामुळे कोणत्या समाज सुधारणेचा पाया घालण्यात आला? तर विधवा पुनर्विवाह याचा जो आहे तो पाया घालण्यात आला. सती गेल्यानेही महिला तर त्यांचं पुन्हा लग्न करून देण्यात आलं. म्हणजे यासाठीही एक वेगळा कायदा, विधवा पुनर्विवाह कायदा, जो मी काल तुम्हाला समजावून सांगितला होता. जर कोणी बघितले नसतील तर आधी तुम्ही तो व्हिडिओ बघू शकतात. हा व्हिडिओ पण मी ICDSची प्लेलिस्ट बनवली चॅनलला. तर हा व्हिडिओ पण आणि तो व्हिडिओ पण तुम्हाला त्या प्लेलिस्टमध्ये भेटून जाईल. आणि उद्याचे जे MCQ असतील ते विधवा पुनर्विवाह या कायद्यावरतीच असतील. त्यानंतर सती प्रथा कोणत्या काळात जास्त प्रमाणात प्रचलित होती? तर सती प्रथा जी आहे ती मध्ययुगीन काळात जास्त प्रचलित होती. सती प्रथेचा प्रथम उल्लेख कोणत्या प्राचीन ग्रंथामध्ये आढळतो? तर ऋग्वेद, महाभारत, मनुस्मृती किंवा यजुर्वेद. तर मनुस्मृती या ग्रंथामध्ये सती प्रथेचा जो आहे तो सर्वप्रथम उल्लेख जो आहे तो आढळतो. त्यानंतर सती प्रथेच्या विरोधात आवाज उठवणारे महत्त्वाचे समाजसुधारक कोण होते? राजा राममोहन राय, ज्योतिबा फुले, बाळ गंगाधर टिळक, दयानंद सरस्वती. तर जेव्हाही सती प्रथेबद्दल, महिलांच्या शिक्षणांबद्दल, महिलांबद्दल जर बोलायचं ठरलं तर राजा राममोहन राय यांचं नाव जे आहे ते सगळ्यात वरती असतं. इकडं आपल्याकडे महाराष्ट्रात जर विधवा पुनर्विवाह याबद्दल जर जास्त चर्चा करायला गेली तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं नाव जे ते येतं. तर सती प्रथेच्या आवाज उठवणारे जे ते राजा राममोहन राय होते, त्यांनी प्रत्येक वेळी सती प्रथेला जे येते बंद करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी त्यांचे जे साहित्य त्यांनी लिहिलं होतं त्याच्यामधून, जे त्यांचे वृत्तपत्र असतील त्याच्यामधून, त्याच्यानंतर धार्मिक पुरावे जे ते त्यांनी सादर केले होते सती प्रथेला बंद करण्यासाठी. त्यानंतर त्यांनी असंही म्हटलं होतं की सती प्रथा म्हणजे धर्माच्या नावावरती केलेली अमानुष हत्या आहे. तर सती प्रथेच्या बाबतीत सगळ्यात जास्त प्रयत्न जे ते राजा राममोहन रॉय यांनी केले होते. त्यानंतर सतीबंदी कायदा कोणत्या प्रदेशात सर्वप्रथम लागू करण्यात आला?
तर लॉर्ड विल्यम बेंटिक जे बंगालचे गव्हर्नर होते आणि बंगालमध्येच हा कायदा जो आहे तो सर्वप्रथम लागू करण्यात आला होता. त्यानंतर सती प्रथा कोणत्या प्रकारच्या रूढीशी संबंधित होती. आता इथे आर्थिक किंवा वैयक्तिक हे तर इलिमिनेट करता येईल, परंतु तो सामाजिक प्रथेशी होती की धार्मिक रूढीशी संबंधित होती यामध्ये कधी कधी कन्फ्युजन होतं. तर सती प्रथा ही धार्मिक प्रकारच्या रूढीशी जी आहे ती संबंधित होती. त्यानंतर सती प्रथा प्रामुख्याने कोणत्या गटात दिसून येत होती. उच्चवर्गीय ब्राह्मण वर्ग, व्यापारी समाज, शेतकरी समाज किंवा सैनिक वर्ग. तर सती प्रथा जी आहे ती प्रामुख्याने उच्चवर्गीय ब्राह्मण वर्गामध्ये जी ती दिसून येत होती. त्यानंतर सतीबंदी कायदा 1829 नुसार सती प्रथेला काय घोषित करण्यात आले होते. तर धार्मिक अधिकार किंवा सामाजिक समस्या, कायदेशीर गुन्हा किंवा परंपरा. तर यानुसार जे ते सतीबंदी कायदा 1829 नुसार सतीबंदी प्रथेला जे ते कायदेशीर गुन्हा असे घोषित करण्यात आले होते. त्यानंतर सतीबंदी कायदा कोणत्या राज्यांनी प्रथम मान्य केला होता. सगळ्यात पहिला लागू जो आहे तो बंगालमध्ये झाला होता. त्यानंतर जो मान्य झाला तो बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश. त्यानंतर सतीबंदी कायद्याने महिलांच्या हक्कासाठी कोणत्या युगाची सुरुवात केली. तर सतीबंदी कायद्याने जी आहे ती सामाजिक सुधारणा युगाची जी आहे ती सुरुवात केली होती. तर आज आपण जे ते 20 क्वेश्चन जे ते डिस्कस केले आणि 12-13 मिनिटांचा व्हिडिओ आहे. तुमचं जास्त टाईम पण जाणार नाही. जर कुणाला वाटत असेल तर 2च्या स्पीडने तुम्ही व्हिडिओ बघितला तर 5-1 मिनिटांचा व्हिडिओ आहे फक्त. याची जर कुणाला PDF हवी असेल तर मला कमेंटमध्ये मेसेज करू शकतात. मी तुम्हाला त्याची PDF जी ती अवेलेबल करून देईल. आणि थँक्यू.